नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्याध्यापक संघाच्या वतीनं इयत्ता 10वी साठी आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती स्वीकारलेली आहे. किंबहुना सर्वच वर्गांसाठी हळूहळू चालू होईल. पण आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील पहिल्या प्रकरणाचा विचार करणार आहोत. नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशू, मनाची अंधाराचा होतसे विनाशू. ज्ञानेश्वरांच्या या ओवीनं या धड्याची आपण सुरुवात करूया. विज्ञान आणि अध्यात्म मित्रांनो जरासं जवळचं जाणार आहे, पण खूप सारे प्रश्न आपल्याला पडत राहतात की आमची बबली ना आईसारखी दिसतो, आमच्या कुटुंबामध्ये सगळेजणच उंच आहेत, आमच्या कुटुंबामध्ये सगळेजणच उंच आहेत, गोरे आहेत, अशी अनेक वर्णनं आपण बघतो. त्यावेळेला प्रश्न येतो, हे असं कसं घडत असेल? हे ज्यावेळेला आपण विचार करू त्यावेळेला शास्त्रीय पातळीवर विचार करताना या सगळ्या गोष्टींना एक शास्त्र कारणीभूत आहे, एक रीत कारणीभूत आहे असं आपण विचार करतो. त्यालाच आपण म्हणतो मित्रांनो अनुवंशिकता. मग प्रश्न पडतो की आपण खरंच पूर्वी पण मनुष्य होतो का? ही पूर्वी झाडं किंवा जे काही प्राणी पशु पक्षी आपण बघतो, करोडो प्रकारांचे बघतो, ते सगळ्यांचे उगम असेच होते का? ते असेच विकसित झाले का ते अचानक उद्भवले? याही गोष्टींचा विचार करावा लागेल, ज्याला आपण म्हणतोय उत्क्रांती. म्हणजे या धड्यामध्ये आपल्याला अनुवंशिकता आणि उत्क्रांती या गोष्टींचा थोडासा खोलवर अभ्यास करायचा आहे. बघा मित्रांनो, प्रकरणाचं नाव आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. याच्यामध्ये काही चित्र दिसत आहेत. ती चित्र आपल्याला या धड्याचा गोषवारा किंवा गाभा घटक समजावून सांगतात. मित्रांनो, जर ही आकृती बघता, ही गेल्या वर्षी आपण अभ्यासलेली इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेली आकृती आहे, जिचं नाव आहे DNA. मित्रांनो, अनुवंशिकता जर म्हटली तर आपल्या लक्षात असं येतं की आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं काही गुणलक्षणं आपल्याकडं संक्रमित झालेले दिसतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेले दिसतात. ही संक्रमणं येण्याचं एकमेव कारण असं आहे. बघा मित्रांनो, आपण हा पाहिलेला DNA म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक न्यूक्लिक ॲसिड हे प्रत्येक पेशीच्या केंद्रकामध्ये असतं. मग DNA आहेत, प्रत्येक सजीवांकडे DNA आहेत, ज्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स आहेत, शर्करा रेणू आहेत, फॉस्फरसचे रेणू आहेत आणि नत्र रेणू आहेत, ज्यांच्यामुळं त्यांच्यामध्ये काही न्यूक्लियोटाइड्स तयार होतात, जे आपण गेल्या वर्षी पाहिलेले आहेत. ॲडेनोसिन, सायटोसिन, ग्वानिन आणि थायामिन यांच्यामध्ये हायड्रोजनचं बंध आहे. काही बंध दुहेरी आहेत तर काही बंध तिहेरी आहेत, आणि त्यामुळं त्यांचे प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स असे 2 गट आपल्याला बघायला मिळतात. बघा मित्रांनो, आपण 8वीला प्राणीपेशी आणि वनस्पती प्रकरण पाहिलेलं आहे, आणि 9वीला आल्यानंतर त्यातल्या केंद्रिकीय अम्लांचा विचार केलेला आहे, ज्याच्यामध्ये हे एक केंद्रिकीय अम्ल आपल्याला बघायला मिळतं जे पेशीच्या केंद्रकामध्ये राहतं, ज्याचं नाव आहे DNA म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक न्यूक्लिक ॲसिड. मित्रांनो, हे DNA प्रत्येक सजीवांच्या पेशींमध्ये आहे, वनस्पतींमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे, सूक्ष्मजीवांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि मग आमच्या लक्षात येतं की हे DNA पण खरंच ओळखतो का? त्याची रचना स्पष्ट करतो का? हा DNA द्विसर्पिल घटनांनी बनलेला आहे. तुमच्या लक्षात येते बघा, तो पिळा घातलेला शिडीसारखा दिसतोय. त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स आहेत, त्याच्यामध्ये शर्करा रेणू आहेत, फॉस्फरसचे रेणू आहेत, आणि हे न्यूक्लियोटाइड्स आपल्याला लक्षात असं येतं की ॲडेनोसिन, सायटोसिन, ग्वानिन आणि थायामिन अशा 4 घटकांनी बनलेले आहेत, ज्यांच्यामध्ये काहींच्यामध्ये हायड्रोजनचे दुहेरी बंध आहेत तर काहींच्यामध्ये हायड्रोजनचे तिहेरी बंध आहेत. त्यामुळे आमच्याकडे पुन्हा 2 प्रकार बघायला मिळतील, ते म्हणजे प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स. मग आमच्या लक्षात येतं की एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी म्हणते की मी माझ्या आईसारखी आहे, मी माझ्या बाबांसारखं आहे, किंवा घोड्याच्या पोटी घोड्याचं पिलू जन्माला येतं, किंवा बेडूक आपल्याच दिसणाऱ्या पिलांना जन्माला घालतो. याचा अर्थ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काहीतरी जैव रासायनिक घटक जात असतील, त्याच्यामधला हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जो आपण बघणार आहोत DNA. आणि म्हणून अनुवंशिकता म्हटल्यानंतर एका
पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काही जनुकीय संकेत, लक्षणं ती प्रभावी किंवा अप्रभावी असतील, ही दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात आणि म्हणूनच त्याला आपण अनुवंशिकता असं म्हणतोय. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. मित्रांनो, आपल्याकडे आपले जे गुणधर्म आहेत ते आपल्या आईबापांकडून आम्हाला मिळालेले आहेत. याचा अर्थ ही जनुक मला गुणसूत्र या घटनेतून मिळालेली आहेत. आणि आठवते का बघा, 9वीला पण गुणसूत्रांची रचना पाहिलेली होती, ज्याच्यामध्ये पुरुषांकडे एक्स आणि वाय गुणधर्म गुणलक्षण आहेत, तर स्त्रियांकडे एक्स आणि एक्स गुणसूत्र आहेत. आणि त्यामुळे मग त्यांच्यातल्या जन्मांच्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. पण मित्रांनो, आपण 10वीच्या या प्रकरणांमध्ये अनुवंशिकता आणि उत्क्रांती या घटनांसाठी DNA किती कारणीभूत आहे त्याचा विचार करणार आहोत. पण DNA ज्या वेळेला आपल्याला विचार करावा लावतो त्यावेळेला DNA काही घडणाऱ्या क्रिया आणि प्रतिक्रियांचा विचार आपल्याला करावा लागेल. तो विचार आम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये पाहायला मिळेल. बघा, जैविक लक्षणांचं म्हणजे जे जनुकीय संकेत आहेत जे आपल्या आईवडिलांच्या पिढीकडून आपल्याकडे आलेले आहेत, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जनुकाद्वारे जाणे किंवा त्यांचं संक्रमण होणे म्हणजेच अनुवंशिकता होय. मग आमच्या लक्षात असं येतं की वनस्पती आणि प्राण्यांमध्ये ही जी लक्षणांची देवाणघेवाण होते ही अनुवंशिकतेला कारणीभूत आहे आणि याच्यासाठी गुणसूत्र कारणीभूत आहेत. मग आधुनिक अनुवंशिक या घटनेचा प्रारंभ कोण केला असेल तर ग्रेगर जॉन मेंडल यांनी केलं. त्यानंतर आमच्या लक्षात असं येतं ह्युगो द रिस यांनी 1901 साली उत्परिवर्तनाचा सिद्धांत मांडला. उत्परिवर्तन म्हणजे जनुकीय लक्षणं देवाणघेवाण होताना त्यांच्यामध्ये काही मोडतोड होते, काही विकृती निर्माण होते, काही चांगले घटक होतात किंवा काही खराब घटक होतात. या सर्व सजीवांमध्ये DNA जे केंद्रिकी आम्ल जसं मागाशी आपण म्हणालो हीच अनुवंशिक सामग्री असते असं 1944 मध्ये सिद्ध केले. ओस्वाल्ड एव्हरी, मॅक्लेन मॅकार्थी आणि कॉलिन मॅक्लॉइड या सर्वांनी याचं संशोधन केलेलं बघायला मिळतं. प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती फ्रॅकेट जेकब आणि जॅक मोनॉट यांनी 1961 साली मांडलेली बघायला मिळते. म्हणजे मित्रांनो, आमच्या लक्षात येतं अनुवंशिकता ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अखंडपणे चालत राहत असते आणि याच्यामध्ये काही छोटे मोठे बदल घडत असतात आणि त्यामुळं अनुवंशिकता ही सतत चालणारी एक जैव रासायनिक प्रक्रिया आहे. त्यामुळे आमच्या लक्षात असं येतं की माकडाचा मानव निर्माण झाला. हे सगळं मांडताना आमच्या लक्षात येतं की अनुवंशिकता शास्त्र ते अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याचा उपयोग आज आपल्याला अनुवंशिकता आणि उत्क्रांती याचा जो सखोल अभ्यास आहे तो करण्यासाठी होणार आहे. यासाठी आपल्याला पुढच्या स्लाइडकडे जावं लागेल. बघा, जसं आपण मगाशी म्हणालो की अनुवंशिकता एक शास्त्र आहे. मग या शास्त्रात काही चांगले फायदे किंवा काही खराब घटना आपल्याला पाहायला मिळतात. यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार काय करूया की अनुवंशिक विकृतींचं काही निदान आपल्याला करता येतं का, त्यांच्यावर उपचार करता येतात का, किंवा त्यांच्यावर काही प्रतिबंध करता येतात का. बहुतेक सर्व सजीवांमध्ये संकर होतो, ज्याला आपण हायब्रिडायझेशन असं म्हणू, आणि सूक्ष्मजीवांचा वापर असणाऱ्या औद्योगिक प्रक्रिया या आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. मग आपल्याला लक्षातच येतं की ज्या प्रक्रियेद्वारे, बघा मित्रांनो, ज्या प्रक्रियेद्वारे DNA निर्देशांना, ज्याला आपण मगाशी म्हणलो की जनुकीय संकेत, असे जे संकेत किंवा निर्देश आहेत कार्यात्मक उत्पादनात, म्हणजे जे प्रत्यक्षात उपयोगाला येणार आहे, सर्व सजीवांना उपयोगात येणार आहेत, अशा कार्यात्मक उत्पादनात रूपांतरित केले जाते. त्यास जनुक अभिव्यक्ती, ज्याला आपण जेनेटिक एक्सप्रेशन्स असं म्हणतो का, तर ही टर्म अत्यंत महत्त्वाची आहे. मग ही अभिव्यक्ती होत असताना आम्हाला लक्षात असं येतं की पेशींच्या केंद्रकातील काही घटक पेशीद्रव्यात येतात आणि कार्यात्मक उत्पादनाला उत्पादन करायला सुरुवात होते, जी बहुतांशी प्रथिन असतात. या प्रक्रियेला आपण सेंट्रल डोग्मा असं म्हणतो आणि म्हणून सेंट्रल डोग्मा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये काय होतं बघा, DNA पासून RNA, नवीन शब्द आला RNA. DNA म्हणजे रायबोलोज न्यूक्लिक ऍसिड आणि RNA म्हणजे रायबोलोज न्यूक्लिक ऍसिड. मित्रांनो, DNA
म्हणजे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि RNA म्हणजे रायबिलोज न्यूक्लिक ऍसिड निर्माण होताना अनुवंशिक माहितीचा, ज्यालाच आपण मगापासून म्हणालो की जनुकीय संकेत किंवा निर्देश, हे जे आहेत अनुवंशिक माहितीचा प्रवाह कार्यशील उत्पादनात, जी उत्पादनं कोण आहेत? प्रथिन आहेत. ही प्रथिनं बनवण्यासाठी जी प्रक्रिया स्पष्ट करते ती म्हणजे सेंट्रल डोग्मा. मग सेंट्रल डोग्मा झाल्यानंतर आमच्या लक्षात यायचं की हे करताना आम्हाला काही रचनांचा विचार करावा लागेल, काही क्रियांचा विचार करावा लागेल. त्या क्रिया आपल्याला बघाव्या लागतील. त्या क्रिया बघताना आम्हाला ट्रिप्लेट कोडॉनचा विचार करावा लागेल. ज्या वेळेला सेंट्रल डोग्मा तयार होतो त्यावेळेला प्रत्येक अमिनो अम्लांकरता असलेला एक संकेत किंवा जेनेटिक कोड 3 न्यूक्लियोटाइडच्या संचांच्या स्वरूपात येतो. 3 संचांच्या रूपात. आणि मग त्या 3 घटकांच्या रचनेला आणि ट्रिपल कोडॉन असं म्हणते किंवा ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं गेलंय. म्हणजेच मित्रांनो, ज्या वेळेला DNA पासून RNA बनतो या प्रक्रियेमध्ये ट्रिपलेट कोडॉन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्या DNA पासून RNA बनणं आणि त्यांची अखंड शृंखला तयार करणं की ज्याच्यामध्ये हजारो ट्रिपल कोडॉन म्हणजे ट्रिपलेट कोडॉन येतात आणि त्यांची एक सारखी संघता निर्माण होते. म्हणून ट्रिपल कोडॉन किंवा ट्रिपलेट कोडॉन अत्यंत महत्त्वाचा आहे. मग ह्या ज्या प्रक्रिया आहेत म्हणजे सेंट्रल डोग्मा तयार होणं, ट्रिपलेट कोडॉन तयार होणं आणि त्याच्यानंतर DNA पासून RNA निर्माण होणं आणि RNA पासून प्रथिनं निर्माण होणं, याच्यासाठी चालणाऱ्या 3 प्रक्रिया आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. हा बघा मित्रांनो, या 3 ज्या घटना आहेत त्यातली पहिली आहे भाषांतरण. भाषांतरण म्हणजे काय? DNAचा RNA निर्माण होताना एक मेसेंजर RNA तयार केला जातो. याचा अनुक्रम प्रथिन संश्लेषणाच्या वेळी अमिनो अम्लांच्या अनुक्रमात बदल करण्याची प्रक्रिया आहे. याचाच अर्थ असा होतो की DNA पासून RNA तयार होताना त्यांच्या रेणूंचा अनुक्रम बदलला जातो. म्हणजेच आमच्या लक्षात येते की तिथं काहीतरी जैव रासायनिक प्रक्रिया घडते ज्याच्यामुळं त्याच्यात काही बदल घडून येतात. भाषांतरण सामान्यपणे 4 टप्प्यात होतं. पहिलं म्हणजे सक्रियता, म्हणजे रचनेसाठी तयार करा, भाषांतरणासाठी तयार राहा. दुसरं त्याची सुरुवात करा म्हणजे प्रारंभता. तिसरं म्हणजे वर्धनीयता किंवा वर्धनता की ज्याच्यामध्ये त्या ची लांबी खूप वाढवली जाते कारण अनेक ट्रिपलेट कोडॉन्स येत राहतात आणि मग RNAची लांबी वाढत राहते आणि शेवटी ही प्रक्रिया कुठंतरी थांबवली जाते किंवा ती थांबते म्हणजे ती संपुष्टात येते किंवा त्याला आपण थांबा असं प्रकार म्हणूया. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या लक्षात असं येतं की DNA जो द्विसर्पिल घटक आहे त्याच्या बंध तोडले जातात आणि हे बंध तोडून एकच शृंखलेचा लांबीला जास्त असलेला हजारो कोडॉनचा एकत्रित एक संच निर्माण होतो ज्याला आपण म्हणतोय RNA तयार होतोय. आणि म्हणून या प्रक्रियेला आपण भाषांतरण असं आपण म्हणू. दुसरी गोष्ट आहे स्थानांतरण. स्थानांतरण म्हणजे मित्रांनो बघा, आम्ही वर्गांमध्ये जागा बदलतो, बसमध्ये जागा बदलतो, तसं कोणाची तरी जागा कोणीतरी येऊन बदलतो. ह्या बदलण्यासाठी पण ट्रिपलेट कोडॉन अत्यंत महत्वाचा आहे कारण हा एक गुणसूत्र विकृतीचा प्रकार आहे. बघूया विकृतीचा काय. गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे की जनुकीय विकृत्या निर्माण जर झाल्या तर सिकल सेल ॲनिमिया, ज्याला आपण दातृगत पेशीचा पंडुरोग असं आपण म्हणतो, वर्णहीनता म्हणतो, हिमोफिलिया म्हणतो, थॅलेसेमिया म्हणतो किंवा मंगोलियन डिसीज म्हणतो. अशा अनेक प्रकारच्या जनुकीय विकृत्यांचे विकार आपण नवीला अनुभवलेले आहेत, नवीला अभ्यासलेले आहेत. हे का घडलं तर जागा बदलताना चुकीच्या ठिकाणी किंवा जागा बदलताना चुकीच्या रचना निर्माण झाल्या, गोंधळ निर्माण झाला जो जैवरासायनिक गोंधळ आहे आणि त्यामुळे त्या विकृत्या निर्माण होतात ज्यामध्ये काही गुणसूत्र तुटतात.
गुणसूत्र तुटतात आणि त्यातील काही भाग वेगळ्याच गुणसूत्रातून जोडला जातो आणि त्यामुळे बघ अपेक्षित जे काही बदल आहेत ते न होता विकृतीच्या रूपाने काही बदल आपल्या समोर येतात. ही जी प्रक्रिया घडते यालाच आपण स्थानांतरण असं आपण म्हणू. यातली तिसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे प्रतिलेखन. प्रतिलेखन यात काय होतं बघा, प्रत्येक पेशीच्या केंद्रिक आम्लातला जो डीएनए नावाचा घटक आहे यातील माहिती लहान लहान आरएनएच्या संदेशांमध्ये रूपांतरित केली जाते आणि हे असे हजारो घटक निर्माण होतात आणि म्हणून या प्रक्रियेला आपण प्रतिलेखन म्हणू. एकंदरीत काय तर आमच्या लक्षात असं काय येते का बघा, डीएनए पासून प्रतिलेखन होतं आणि आरएनए तयार होतं, आरएनएचं भाषांतरण होतं आणि प्रथिन तयार होतं आणि या प्रक्रियेमध्ये काय घडतं बघा, डीएनए मधील थायमिन नावाचं एक घटक आरएनए मधील युरॅसिल न बदलला जातो. म्हणजेच मित्रांनो आमच्या लक्षात येईल की थायमिन या न्यूक्लियोटाइडची जागा युरॅसिल घेतं आणि प्रतिलेखन आणि भाषांतरण नावाची प्रक्रिया पूर्ण होऊन डीएनए पासून प्रथिनं किंवा ऊर्जा समृद्ध संयुग निर्माण होण्याची प्रक्रिया पूर्ण होते आणि आमच्या लक्षात येतं की इथंपर्यंत आम्हाला डीएनएची रचना, डीएनएचं कार्य आणि त्यात घडणाऱ्या काही जैवरासायनिक क्रिया प्रक्रियांचा विचार आपण केला. मित्रांनो याच्यामध्ये भाषांतरण, स्थानांतरण, प्रतिलेखन आणि सेंट्रल डोग्मा हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण ह्या सगळ्या प्रक्रिया केंद्रकात घडतात आणि त्याचा नंतरचा परिणाम जो आहे तो पेशीद्रव्यामध्ये बघायला मिळतो आणि मग प्रथिनं निर्माण होतात. ही सगळी प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आपल्या लक्षात असं येतं की काही झालेले बदल हे थोड्याफार फरकानं हळूवारपणे क्रमित होत जातात आणि काही पिढ्यांमध्ये त्यांच्यामध्ये बदल बघायला मिळतो. जाऊया आपण पुढच्या स्लाइडमध्ये आणि पाहूया. बघा उत्परिवर्तन म्हणजे काय. उत्परिवर्तन याचा अर्थ डीएनएच्या अनुक्रमात कायमस्वरूपी बदल घडून येतो. ज्याला बदल म्हणतो त्यावेळेला तो बदल चांगलाही असू शकतो आणि खराबही असू शकतो. त्यामुळं एका नवीन जनुकाची निर्मिती होते. जसे की जनुकीय अनुक्रम बहुतेक लोकांमध्ये सापडलेल्या गोष्टींपेक्षा भिन्न असतो. जसं एखाद्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेलं बाळ थोड्याशा सावळ्या रंगाचं असू शकेल, थोडंसं खुजं किंवा बुटक्या उंचीचं असू शकेल किंवा थोडंसं उंच असू शकेल, किंवा आम्हाला लक्षातच येते की आंब्यांच्या झाडाला, फणसांच्या झाडाला, गुलाबाच्या झाडांना जी काही फुलं आणि फळं येतात किंवा ज्या काही घटना आपण बघायला मिळतो त्याच्यामध्ये काही बदल दिसू शकतात. हे बदल म्हणजेच मित्रांनो उत्परिवर्तन आहे. बघा काही मुलांना वर्णखिलतेसारखा रोग आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे हा एक विकृतीचा बदल झाला. तर काही मुलींमध्ये हाताला किंवा पायाच्या बोटांना एखादं 6वं बोट आलेलं आपल्याला पाहायला मिळतं, ज्यालाच आपण म्युटेशन किंवा उत्परिवर्तन म्हणतो. ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून आम्हाला उत्परिवर्तनाचा ज्यावेळेला आपण विचार करू त्यावेळेला लक्षात असं येतं की काही घटक आपल्याला आईबाबांमध्ये दिसतात, पण त्यापेक्षा वेगळा बदल झालेला घटक त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या अपत्यांमध्ये दिसतो. किंवा आंब्याला इतके आंबे लागलेले असतात, पेरूच्या झाडाला इतके पेरू लागलेले असतात, पण त्यांची गोडी, त्याचा रंग, त्यांचा आकार एकसारखा नसतो, म्हणजे त्यांच्यात काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड म्हणजेच आमच्या लक्षात येतं उत्परिवर्तन आहे. आणि हीच मित्रांनो अत्यंत कळीची घटना आहे की ज्यामुळं आमच्या लक्षात येतं की अनुवंशिकतेमध्ये काही चांगले बदल होतात आणि काही खराब बदल होतात. हे घडताना जी एक रासायनिक प्रक्रिया, जैवरासायनिक प्रक्रिया घडते त्या घटनेकडे आपल्याला जावं लागेल. ती घटना आहे उत्क्रांती. आपण पाहिलं असेल मित्रांनो, आमच्या या आत्ताच्या कालखंडामध्ये आपल्या गावामध्ये किंवा गल्लीमध्ये माकडांचे कळप येतात. आपण मस्ती केलेली आहे, लक्षात येते का? माकडं ही आपली पूर्वज आहेत. याचाच अर्थ आजचा जो मनुष्य दिसतो, जो बुद्धिवान प्राणी म्हणून गणला जातो, हा खरंच आत्ता पूर्ण मनुष्य आहे का? याचा जर विचार केला तर लक्षात असं येतं की आजचा जो मानव प्राणी आहे, आजचा जो मनुष्य प्राणी आहे, तो एका माकडाच्या जातीपासून हळूवार क्रमित बदल घडत मानवामध्ये रूपांतरित झालेला दिसतोय.
याच्यामध्ये कपिवंश दिसतो, ज्याला आपण एप्स म्हणतो, ओरांगुटांग म्हणतो, गोरिला म्हणतो, चिपॅन्झी म्हणतो, हे सगळे माकडं होते. आता तुम्ही माकड म्हणण्याचं लक्षात येतं, त्यांना लांब झुपकेदार शेपूट होती का, त्यांच्या अंगावर भरपूर केस होते का, ते 4 पायावर चालत होते का, त्यांची अन्न खाण्याची पद्धती बघा, त्यांची राहण्याची पद्धती बघा, चालण्याची पद्धती बघा, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात येतात की याच्यातले काही गुणधर्म आमच्याकडं अजूनही आहेत. आणि म्हणून मित्रांनो, उत्क्रांती बघताना आमच्या लक्षात यायला पाहिजे की उत्क्रांती म्हणजे सेजवानमध्ये अत्यंत सावकाश संत गतीनं होणारा क्रमिक बदल होय. म्हणजे कुठलाही बदल अचानक घडणार नाही, तो हळूवार बदलत जाणारा आहे. किंवा ज्याला करोडो वर्ष लागतील, याचाच अर्थ असा होतो की अतिशय संतपणे चालणारी क्रमिक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये बघा, काही प्राण्यांमध्ये रचना भिन्न दिसते, कार्य भिन्न दिसतं, पण पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांना प्रागतिक विकास जो साधला जातो, त्यांच्यामध्ये जो दिसतो, त्याला पण आपण उत्क्रांती म्हणतोय. म्हणजेच बघा मित्रांनो, लोहाराचा खांदा हातोडा किंवा तो घन वापरून वापरून खूप दणकट झालेला बघायला मिळतो, कारण तो त्याच्यामध्ये तो पिढीजात झालेला कदाचित बड असेल, कारण ते प्रत्येक पिढीनं लोहाराचं काम केलेलं आहे. किंवा आमच्या इमू पक्षाचे किंवा शामुराचे पंख बघा, त्याला पंख आहेत पण त्याच्यामध्ये त्याला वापरणं जमलं नाही, त्याला पंख असून पण त्याला उडता येणार नाही, त्यामुळे आम्ही म्हणतो की तो फ्लाइटलेस बर्ड आहे. हे जसं आम्ही विचार करतो तर उत्क्रांतीमध्ये आमच्या लक्षात येतं की हा अत्यंत सावकाश बदल आहे आणि तो प्रागतिक विकास आहे. याचा अर्थ एका पिढीपेक्षा दुसरी पिढी सक्षम राहते, जराशी जास्त आधुनिक राहते, कारण त्यांच्यामध्ये काही जैवरासायनिक बदल घडून येतात, जो आमच्या लक्षात येते की उत्क्रांती म्हणते. म्हणजेच मग आम्हाला आणखी एक व्याख्या बघायला मिळेल की जीवांचा विकास साधणारी एक जैवरासायनिक प्रक्रिया म्हणजेच उत्क्रांती, ज्याला आपण इव्हॉल्युशन असं आपण म्हणू. मग उत्क्रांतीचा सिद्धांत बघायला लागलो तर आमच्या लक्षात यायला लागतं की शास्त्रज्ञांच्या मते या पृथ्वी तलावर जो पहिला जीव जन्माला आला तो पाण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि तोही सूक्ष्मजीव होता. मग त्याच्यामध्ये मगाशी जसं आपण म्हणालो की हा क्रमिक बदल आहे, प्रागतिक विकासाचा भाग आहे आणि जीवांचा विकास साधणारी प्रक्रिया आहे. म्हणजे त्या सूक्ष्मजीवामध्ये हळूवार बदल होत गेले, हळूवार बदल होत गेले. तो मग एका पेशीचा बहुपेशीय झाला आणि मग हळूहळू त्यांच्यामध्ये जो बदल होत आला, हा बदल आमच्या लक्षात येतं की उत्क्रांती सिद्धांत स्पष्ट करणार आहे. म्हणजेच पहिला पदार्थ, पहिला सजीव पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला, मग त्या सजीवांमध्ये सर्वव्यापी बदल झाले, त्याचा विकास झाला जो हळूहळू झाला आणि त्यातूनच क्रमाक्रमाने बदल होत राहिल्या कारणानं त्या एका सूक्ष्मजीवाचा महाकाय प्राण्यांमध्ये किंवा महाकाय वृक्षांमध्ये रूपांतरण झालेलं आपल्याला दाखवायला मिळतं. यासाठी मित्रांनो छोटा कालावधी नाही आहे, 300 कोटी वर्षांचा कालावधी आहे. बघा 300 कोटी म्हणजे आमच्या लक्षात येईल की त्याच्या 3 वर किती शून्य द्याव्या लागतील. म्हणजे मग लक्षात असं येतं की पूर्वीच्या काळी खरंच आजचा मनुष्य असा नव्हता, खरंच अनेक प्राणी असे नव्हते, कारण त्यांच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळायला लागलेलं होतं. मग हा जो सर्वव्यापी बदल आहे किंवा विकास आहे हा क्रमाक्रमानं होत राहिला, यासाठी 300 कोटी वर्षांचा काळ लागला. आणि म्हणून मित्रांनो आमच्या लक्षात येतं की हा संतपणे चालणारा बदल आहे, क्रमिक रूपानं जाणारा बदल आहे, जीवांच्या विकासात जाणारा बदल आहे. म्हणून उत्क्रांतीचे काही घटक, काही सिद्धांत या अनुषंगानं आम्हाला पुढच्या स्लाइडकडे जावं लागेल, पुढच्या पीपीडीमध्ये बघावं लागेल. बघूया मित्रांनो काय दिसतंय.